अतुल महेश चव्हाण पहिला षटक. रितेश उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली रितेश याच्याकडून. दुसरा चेंडू महेशाचा लेग्स आणि हा मला वाटतं नो चेंडू. संघाची धाव संख्या 1. हिट महेश लेग स्पिनर. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी रितेश याच्यासाठी आणि हा मला वाटतं नो चेंडू. परत एकदा नो बॉल. संघाची धाव संख्या 2. रितेश यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली टुर्नामेंट मध्ये. पाहूया काय करतोय महेश. याचा मारा कसा करणार आहे तो. आणि मला वाटतं हा नो चेंडू. पंच याने निर्णय कळवायचा आहे. नो चेंडू. हिट 4 धावा ना. 4 धावा. पाहूया महेश रितेश आणि सागर याच्यामध्ये ही भिंत उभी आहे. तिथून काही बाउंड्री जाणार नाहीये. रितेश याला टॅप मारावा लागेल त्याच्या डोक्यावरून. पाहूया महेश काय करतोय आणि मला वाटतंय हा 2 धावा. संघाची धाव संख्या 6. बिनबाद 6. महेश याला काहीतरी वेगळं करावं लागेल या खेळाडूला बाद करण्यासाठी. हा खेळाडू जर बाद झाला तर अर्धी टीम त्यांची बाद होईल. पाहूया काय करतोय महेश आणि उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलंय सागर यांनी आपल्या संघासाठी. संघाची धाव संख्या 6. या धाव संख्येवर रितेश आणि मला वाटतं हा चौकार. शेवटचा चेंडू बाकी. संघाची धाव संख्या 10. पाहूया महेश उत्कृष्ट असा चेंडू टाकलाय महेश याने. फक्त 10 धावा दिल्या. खूपच सुरेख अशी गोलंदाजी महेश याने केली. आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो सचिन. स्ट्राईकला साहिल. आणि हा असा चेंडू जर साहिलला दिला तर तो चौकारच मारणार आहे. सचिन पाहूया दुसरा चेंडू साहिल याच्यासाठी काय करतो साहिल आणि मला वाटतं पुन्हा एकदा चौकार. रितेश आणि साहिल याची जोडी खूपच धावसंख्या उभारली त्याने आपल्या संघासाठी. आणि हा नो चेंडू. नो चेंडू आणि 4 धावा. एकूण 5 धावा. संघाची धावसंख्या झाली होती 23. खूपच गचाळ अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि हा निर्धाव चेंडू. सचिन त्याला अशीच गोलंदाजी करायला लागेल. साहिल पुन्हा एकदा निर्धाव. आणि 4 धावा. फलंदाज शेवटचा चेंडू बाकी. गोलंदाज पाहू काय करतोय आणि धाव चेंडू. संघाची धाव संख्या 27. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या सचिन यांनी. आणि तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सागर. रितेश आणि हा निर्धाव चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजीची सुरुवात झाली सागर याच्याकडून. रितेशाला आणि वाईट चेंडू. संघाची धाव संख्या 28. रितेश चौकार. संघाची धाव संख्या 32 झाली आहे. अजूनही विकेट गेलेली नाहीये. सागर याला ही जोडी फोडावी लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावर. संघाची धाव संख्या 32.
आणि नो चेंडू. 1+1 एकूण धावसंख्या 34. सागर आणि हा चौकार. सागर याला विकेट काढायची आहे. डॉट बॉल काढून काही उपयोग नाहीये. पुढचा चेंडू सागर याचा रितेशसाठी आणि मला वाटतं हा सुद्धा चौकार. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतो रितेश. मला वाटतं सर्वाधिक धावा सुद्धा या फलंदाजाच्या नावावरच असतील या टुर्नामेंट मध्ये. रितेशच्या बॅट मधून खूपच सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू सागरचा रितेशसाठी आणि सागर आता ती व्हॉलीबॉलची मॅच नाहीये. चौकार गेलाय. संघाची धावसंख्या 46 धावसंख्या झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर साहिल स्ट्राईकवर अजूनही विकेट गेले नाही आणि गोलंदाज विशाल स्वतः कर्णधार विशाल आणि नो चेंडू. नो चेंडू फ्रीड. अंडरम मध्ये फ्रीड पहिल्यांदाच बघायला मिळते आपल्याला, ते पण जीपीएल मध्ये. विशाल साहिलसाठी आणि हा चौकार. फ्रीड 4 रन मारलेले आहेत. दणदणीत चौकार. साहिल पुढचा चेंडू विशाल नेतावर चेंडू. अशीच गोलंदाजी करायची आहे विशाल. सचिन यांना दुखापत झालं तरी सुद्धा ते विकेट किपिंग करतायत संघासाठी. खूपच डेडिकेशन देत आहेत ते आपल्या स्वामी फार्म हाऊस साठी. सिद्धीनाथ चव्हाण यांचे ओनर आहे ते आणि मला वाटतं हा चौकार. अजूनही रितेशसाठी असा गोलंदाज नाही जो लवकर विकेट काढेल. मला वाटतं 4 षटक आलेले आहेत आणि बाद. रितेश शेवटच्या षटकामध्ये बाद झालाय. संघाची धावसंख्या 56. विशाल आणि बाद.